स्त्री म्हणून सांगा की तुम्हाला जाणवलं की बाबासाहेब नसते तर तुम्ही आज इथे नसता. पहिल्यांदा जेव्हा मी कोर्टात उभी राहिली तर तेव्हा मला अशी जाणीव झाली की जर आज माझ्या आयुष्यामध्ये बाबासाहेब नसते तर मी तिथे एक वकील म्हणून नाही तर एक पीडित महिला म्हणून उभी असते. हो. जेव्हा आपण समजून घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की ते एका विशिष्ट समाजाचे नव्हते. हो. तर बाबासाहेबांचं स्वप्न स्त्री शिक्षण व कायदा या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत ॲडव्होकेट पूजा डोंगरे मॅम यांच्यासोबत. तर स्वागत आहे तुमचं मॅम आमच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. धन्यवाद. मी ॲडव्होकेट पूजा डोंगरे. मी प्रॅक्टिस करते, बॉम्बे हायकोर्टला असते. माझी पूर्ण प्रॅक्टिस जी आहे ती क्रिमिनल कॉन्स्टिट्यूशन्स आणि फॅमिली मॅटर्समध्ये आहे. अच्छा. काही मॅटर्स माझ्याकडे सायबरचे पण आहेत. मला लिटिगेशनमध्ये 4 वर्ष झालेले आहेत अरे कंप्लीट वा. आणि मी फर्स्ट जनरेशन लॉयर आहे. Yes. तर सुरुवात करूया मॅम. एक ॲडव्होकेट म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून सांगा की तुम्हाला जाणवलं की बाबासाहेब नसते तर तुम्ही आज इथे नसता. एक यावरती बोलायला गेलं तर भरपूर काही आहे. कारण की एक स्पेसिफिक असं मुवमेंट नाही आहे हां. ॲक्च्युली. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की बरेच असे इन्सिडेंट्स आहेत की ज्यांच्यामुळे मला असं जाणवलं की जर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या आयुष्यात नसते किंवा माझ्यासारख्या कित्येक स्त्रियांच्या आयुष्यात नसते तर कदाचित मी आज तुमच्या समोरही बसली नसते हो. आणि कदाचित या पॉडकास्टमध्ये पण मी आली नसते. हो. सो सुरुवात माझी लॉपासून झाली ॲक्च्युली. लॉच्या आधी पण मी एक ॲक्टिव्हिस्टच म्हणून होती. म्हणजे हो. मी बऱ्याच बॅकग्राऊंड्समधनं आलेली आहे वेगळ्या. पण जेव्हा मी प्रॅक्टिसमध्ये आली आणि प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी कोर्टात उभी राहिली अच्छा. तर तेव्हा मला अशी जाणीव झाली की जर आज माझ्या आयुष्यामध्ये बाबासाहेब नसते तर मी तिथे एक वकील म्हणून नाही तर एक पीडित महिला म्हणून उभी असते. हो. आणि माझ्यासारख्या कित्येक अशा महिला फक्त पीडित महिला म्हणूनच ओळखल्या गेल्या असत्या त्यांच्या हो, आयुष्यामध्ये. कारण त्यांनी जे स्थान दिलं, त्यांनी जे अधिकार दिले महिलांना, तर त्या अधिकारांमुळेच आज कदाचित मी इथे एवढं फ्रीली माइंडेडली बोलू शकते तुमच्याशी. हो, नक्कीच. तर तुम्ही लॉ का निवडलं? लॉ का निवडलं ह्याचं एक असं काही स्पेसिफिक आन्सर नाही आहे माझ्याकडे, उत्तर नाही आहे. पण लॉ एक आयडेंटिटी देते माणसाला. यात बाबासाहेबांचा एक वाटा आहे. हां, त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि लॉ एक आयडेंटिटी देते तुम्हाला. म्हणजे तुम्ही एक समाजामध्ये फक्त एक स्त्री म्हणून नाही ओळखले जात तर तुम्ही एक एक्स्ट्राऑर्डिनरी स्त्री म्हणून ओळखले जाता. त्यामुळे एक लॉ मी चूज केला आणि ॲक्सिडेंटल लॉयर आहे मी. असं काही ठरवलं नव्हतं पहिले की मी लॉयरच होणार म्हणून किंवा मी माझ्या पूर्ण एंटायर फॅमिलीमध्ये कोणी लॉयर नाही आहे, कोणी ॲडव्होकेट नाही आहे. सो बिईंग ॲज अ लेडी, बिईंग ॲज अ फर्स्ट जनरेशन मला ते नेहमी एक प्राऊड मुवमेंट वाटतं माझ्या आयुष्यामध्ये. छान. तर बाबासाहेब म्हणाले होते की आय मेजर प्रोसेस ऑफ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमन हॅव अचीव. आज 2026मध्ये स्त्रियांची प्रोसेस बघितली तर बाबासाहेबांना काय वाटलं असतं? नक्कीच प्राऊड वाटलं असतं. पण कुठे ना कुठे तर थोडंसं हे पण वाटलं असतं की म्हणजे आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत असं म्हणू शकता तुम्ही. तुम्ही जर मागच्या 2 वर्षाआधी 3 वर्षाआधी UPSCचा रिझल्ट बघितला तर त्यामध्ये रँकर्स महिलाच आहेत. IPS आहेत, जजेस आहेत, हायकोर्टच्या चीफ जस्टिस झालेल्या आहेत महिला, वकील आहेत, सिनियर काउन्सिल्स आहेत, ॲस्ट्रॉनॉट्स आहेत. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी एक ते स्थान अचीव केलेलं आहे. पण कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की हे स्थान फक्त आपण शहरात बघतो किंवा एक स्पेसिफिक प्लेसवर बघतो, एक जागेवर बघतो. पण ते प्रत्येक ठिकाणी नाही लागवत मला असं वाटतं. कारण जर तुम्ही गावाकडे गेले किंवा गावाच्या ठिकाणी गेले, इथून जर तुम्ही आज आपण मुंबईमध्ये आहोत, इथून जर तुम्ही 100-200 किलोमीटर दूर गेले तर कित्येक असे जागा आहेत, कित्येक असे गावं आहेत की त्यांना त्यांच्या स्वतःच्या अधिकारही माहिती नाही. तर मग माझी एक महिला वकील म्हणून किंवा माझी एवढीच जाणीवपूर्वक माझं काम असेल की मी तिथपर्यंत कसं पोहोचू, म्हणजे मी तिथपर्यंत कसं पोहोचून त्यांना त्यांच्या अधिकारांबद्दल सांगू. तर तो मी मुवमेंट करेल लवकरच सुरू, जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं. बट त्या प्रश्नाला मी उत्तर एवढंच देईल की इक्वॅलिटी आहे, असं नाही आहे की इक्वॅलिटी नाही आहे. पण रांगेमधल्या प्रत्येक महिलाच तिथपर्यंत पोचल्या आहेत असं नाही आहे. ज्या महिला आहेत त्यांच्या समाजामध्ये ज्या काम करतायत, शेवटची महिला पण पोचणं तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं.
ते पण गरजेचं आहे. पहिला ते 10 आपण महिलांना असं बघतो फक्त, पण शेवटची जी महिला रांगेत आहे ती पण तिथपर्यंत पोहोचली आहे का, ते बघणं मला गरजेचं आहे. Actually. आपल्याला बघणं ते गरजेचं आहे. हो नक्कीच. तर पुढचा प्रश्न घेऊया की बाबासाहेबांनी 24 फेब्रुवारी 1949ला हिंदू कोड बिल आणलं. त्यात स्त्रियांना डिवॉर्सचा अधिकार, प्रॉपर्टीचा अधिकार, अडॉप्शनचा अधिकार होता. पण काही लोकांना तेव्हा ते बिल पटलं नाही, त्यांनी विरोध केला. तर मग ते बिल पास नाही झालं. वकील म्हणून, एक फिमेल ॲडव्होकेट म्हणून त्या विरोधाची मेंटॅलिटी आज 75 वर्षानंतर कोर्टमध्ये किंवा समाजामध्ये तुम्हाला दिसते का? कुठेतरी दिसते. अच्छा. कारण की तेव्हा 75 वर्षापूर्वी जर तुम्ही बघाल तर परिस्थिती एक वेगळी होती. हो. आणि आज आपण मॉडर्न दुनियामध्ये राहतोय. मॉडर्न दुनियामध्ये मॉडर्न विचार पण झालेले आहेत. हो. पण मला असं वाटतं की ही जी कॉन्सेप्ट आहे ही जेंडर बेसिस नाही आहे. म्हणजे महिलांना आज कुठे ना कुठे ते फेस करावं लागतं. हो. जेव्हा एखादी केस येते, एक एक्झाम्पल देते तुम्हाला, एक डोमेस्टिक व्हायलन्सची केस येते जेव्हा कोर्टामध्ये, किंवा एक मेंटेनन्सची केस येते, तर तिला तिच्या नेहमी कॅरेक्टरवरनं जज केलं जातं. हो. तिला तिच्या इन्कमच्या स्टेटसवरनं जज केलं जातं. तिला तिच्या फॅमिलीच्या स्टेटसवरनं जज केलं जातं. कुठे ना कुठे ते अजून जागा आहे जी भरून निघत नाही आहे. तर मला असं वाटतं की त्यामध्ये आपण इन्कम स्टेटपेक्षा मेंटॅलिटीच्या स्टेटवरती काम केलेलं चांगलं आहे. येस. आणि जर तुम्ही आधी बघाल तर आधी त्या गोष्टी महिलांकरिता अवेलेबल नव्हत्या. पण जसं हिंदू कोड बिल आलं तर मेंटेनन्स आलं, 125 आलं CRPC, त्याच्यानंतर हिंदू ॲडॉप्शन ॲक्ट आला, म्हणजे एक महिला ॲडॉप्शन घेऊ शकते, ॲडॉप्शन करू शकते. त्यानंतर हिंदू मॅरेज ॲक्ट आला, त्याच्यामध्ये महिला डिवोर्स घेऊ शकते, तिच्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या अगेन्स्टमध्ये ती कोर्टात जाऊ शकते, तिच्या अधिकारांना ती म्हणजे एक तिची मागणी तिथपर्यंत पोचते. ते म्हणू शकता तुम्ही की ते आले. आता मेंटॅलिटीवरती काम करणं म्हणजे ते खूप मोठं कार्य होईल. मग ते आपण जर करायला गेलं तर ते तुम्हाला ग्राउंड लेवलपासून त्या लेवलपर्यंत करावं लागेल. तेव्हा कुठे ते आपण असं म्हणू शकतो की 75 वर्ष आणि आता ते सॅटिस्फाईड आहे. हो. तर या संदर्भात अशा काही केसेस आल्या का तुमच्या? येस. एक महिला म्हणून येतात, बऱ्याच केसेस येतात, बऱ्याच केसेस डील पण करते मी. तेव्हा तिथे कळतं की ही जी कॉन्सेप्ट आहे ही जेंडर बेस नाही आहे कॉन्सेप्ट, ही मेंटॅलिटी बेस कॉन्सेप्ट आहे. अच्छा. तर मग ह्या मेंटॅलिटी बेस कॉन्सेप्टला आपण कशा प्रकारे चेंज करू शकतो? काय वाटतं तुम्हाला? ॲक्च्युली याचं उत्तर मी असं म्हणेल की तुम्हाला एज्युकेशन पॉलिसीजमध्ये पण चेंज करू शकतो आपण. जसं तुम्ही आज बाहेरच्या देशात जाल तर तिथे मेंटॅलिटीवरती बोलायची तुम्हाला काही गरज नाही आहे. पण आपल्या इथे एक महिला म्हणून तिला जेव्हा ती कोर्टात येते तर तिला बऱ्याच गोष्टी विचार करून यावं लागतात. पहिले तर हा प्रश्न असतो तिच्यासमोर की समाज काय बोलेल, सोसायटी काय बोलेल. कित्येक वेळा तर असं होतं की तिच्यावरती बरेच अन्याय होत असतात, पण ती त्या अन्यायाविरुद्ध कधी कोर्टात येऊ शकत नाही. कारण की ती हाच विचार करते की जर मी आली, पुढाकार घेतला तर माझ्यावरती काय प्रश्न निर्माण होतील. या प्रश्नांच्या भीतीनेच ती बऱ्याच वेळा. अशा वेळेस काय करू शकतो आपण की एक मुलगी जी लहान असते तर त्यावेळेस तिला तिच्या अधिकारांबद्दल जाणीव करून देणं, तिच्या मेंटॅलिटीवरती काम करणं, अशा प्रकारे आपण करू शकतो. किंवा घरामध्ये जे वातावरण असतं त्या वातावरणामध्ये बदल करून आपण करण्याचा प्रयत्न करू शकतो. अच्छा. म्हणजे घरातूनच जे वातावरण जर निर्माण केलं तर हा बदल निश्चितच. पहिली शिकवण जी असते ती तुम्हाला घरातून असते आणि त्या शिकवणीवरच तुम्हाला पुढे कंटिन्यू. तर नक्कीच पुढचा प्रश्न घेऊया. बाबासाहेब म्हणाले होते की एज्युकेशन इज द मोस्ट पोटेंट टूल फॉर लिबरेशन. तर त्यांनी मुलींसाठी हॉस्टेल काढली, स्कॉलरशिप काढल्या. तर आज 2026मध्ये एक दलित मुलगी शिक्षण घेण्यासाठी जेव्हा घर सोडते तर तिला कोणते अडथळे येतात जे उच्चवर्णीय मुलीला येत नाही? एखादी स्पेसिफिक केस संदर्भात सांगा. तशी केस मी हँडल नाही केली आहे, पण मी एक नॉर्मल सांगते बिकॉज मी पण इथून 3 वर्ष हॉस्टेलला राहिलेली आहे. तर ती हॉस्टेलची लाईफ मी खूप जवळून बघितलेली आहे. म्हणजे माझं जेव्हा लॉला ॲडमिशन झालं छत्रपती संभाजीनगरला, मी MP लॉमधून माझं LLB LLM कम्प्लीट केलेलं आहे. तर त्यावेळेस जेव्हा तिथे पाहिलं तर तिथे अनेक अशा गावाखेड्यातून मुली यायच्या. मेजरली 2-3 इश्यूज आहेत त्याच्यावरती त्या प्रॉब्लेम्स फेस करतात. एक तर ते म्हणजे डिस्क्रिमिनेशन फेस करतात. दुसरं म्हणजे फायनान्शियल कॅपॅसिटी नसते त्यांची.
आणि तिसरं म्हणजे थोडंसं कुठे ना कुठे त्यांचा कॉन्फिडन्स लो असतो. कारण की कसं असतं, एक दलित समाजातली मुलगी आणि एक इकॉनॉमिकल जी स्टेबल असलेली मुलगी, तिच्याकडे ते सगळे रिसोर्सेस ऑलरेडी अवेलेबल असतात. जे रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल नसतात, एक दलित मुलीकडे अवेलेबल नसतात. तर मला वाटतं की या दोघांची लढाई आहे ना, अस्तित्वाची लढाई आहे. एका दलित मुलीची जी लढाई आहे ती अस्तित्वाची लढाई आहे. तिला रिसोर्सेस तर अवेलेबल असतातच, कारण की तिला त्या बऱ्याच गोष्टी मिळतात आणि ज्याच्यासाठी ती घर सगळं सोडून ती आलेली असते. पण तिची जी खरी लढाई आहे ना, तिची ती खरी लढाई तिच्या आयडेंटिटीची आणि तिच्या अस्तित्वाची लढाई आहे. जे की एक नॉमिनल बॅकग्राऊंडमधली, इकॉनॉमिकल स्टेबल बॅकग्राऊंडमधली जी मुलगी आहे ती फेस करत नाही. कारण की तिच्याकडे रिसोर्सेस असतात, तिच्याकडे स्ट्रॉंग एज्युकेशन बॅकग्राऊंड असतं, तिच्याकडे अपॉर्च्युनिटीज असतात, तिच्याकडे एक चांगला फॅमिली सपोर्ट असतो. हे सगळं तिच्याकडे नसतं जी दलित मुलगी आहे, आणि ती त्याच्यासाठीच तिथपर्यंत आलेली असते. आणि तिथूनच तिचा संघर्षाचा प्रवास सुरू होतो आणि तिथूनच तिला एक रिझन मिळतं तिच्या आयुष्यामध्ये की तिला का पुढे जायचंय, का सक्सेसफुल व्हायचंय. अच्छा. हां, तर नक्कीच ह्याच संदर्भात एक पुढचा प्रश्न घेतो. तर एक अप्पर कास्ट महिला आणि एक दलित स्त्री जर दोघी पण कोर्टमध्ये आल्या तर एक ॲडव्होकेट म्हणून या दोघींना पण जस्टिस खरंच इक्वल मिळेल का? काय वाटतं? इक्वल मिळेल, ऑफकोर्स इक्वल मिळेल असं नाहीये, कारण की लॉ बिफोर इक्वॅलिटी आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ ही कॉन्सेप्ट ऑलरेडी आहे आपल्याकडे, जे आर्टिकल 14 मध्ये दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बट अगेन तोच इश्यू आहे. मी तुम्हाला सांगितलं की कित्येक अशा महिला आहेत ज्या दलित समाजातल्या आहेत, ज्यांच्यावरती अत्याचार होतो, ज्यांच्यावरती अन्याय होतो आणि ज्या पुढे येत नाहीत. आता माझ्याकडे बऱ्याच अशा केसेस येतात ज्या एक खूप खेड्या गावातनं असतात. मागे पण मला एक फोन आला होता, जालना जिल्ह्यातनं फोन आला होता. तर तिथून सेम एक महिलावरती खूप अत्याचार झाला होता आणि ती पुढे यायला तयार नव्हती, कारण की ती ते फेस करत होती की मी पुढे आली तर माझ्यावरती हे प्रश्न निर्माण होतील, माझ्या घरच्यांना मग एक म्हणजे वाळीत टाकतील, जो की प्रकार म्हणजे मुंबईमध्ये नाही पण दुसऱ्या ठिकाणी चालतो. जर तुम्ही एक इकॉनॉमिकल चांगल्या बॅकग्राऊंड मधली जी महिला आहे, जी कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी येते, तर तिच्याकडे त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तिच्याकडे चांगले वकील असतील, कारण तिची पेईंग कॅपॅसिटी चांगली असेल, तिच्याकडे चांगले काउन्सिल्स असतील, तिच्याकडे एक ती जर शिकलेल्या बॅकग्राऊंड मधले असेल तर तिला लिगल अवेअरनेस ऑलरेडी असेल, जे की ते घेऊन ती कोर्टात न्यायासाठी येईल. पण तेच जर तुम्ही महिला एक दलित महिला घरातली आहे की जी येते, तर तिच्यासाठी ह्या सगळ्या चॅलेंजेस आहेत. या चॅलेंजेसला फेस करून मग तिला कोर्टामध्ये यायचंय. तिची पहिली सुरुवात आणि पहिली जी परीक्षा आहे ती तिथेच होते, घरातनं सुरुवात होते. तिचा पहिला संघर्ष घरात किंवा तिच्याशी सुरुवातीला असतो आणि इथूनच मग तिची सुरुवात होते. मी त्या महिलेला नंतर प्रयत्नही केला कॉन्टॅक्ट करायचा, संपर्क साधायचा की चला ठीक आहे, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, मी तुमच्यापर्यंत पोहोचते, मी येते, मी तुमची केस समजून घेते. पण नंतर ती म्हणाली की नाही मॅडम ठीक आहे, जाऊ दे, आपण बघू कसं करता येईल. तर मग समजून घेतलं की ठीक आहे, एक प्रॉब्लेम असेल की जो प्रॉब्लेम ती मलाही कॉन्वे करू शकत नसेल. तर मग अशा महिलांना तुम्ही एक वकील म्हणून काय सांगाल? जास्तीत जास्त लिगल अवेअरनेस करू शकतो आपण. जास्तीत जास्त एक ग्राउंड लेवलवरती, एक ग्राउंड लेवल पातळीवरती जाऊन तिथे त्यांना त्यांच्या एक बेसिक राईट्स बद्दल जरी सांगितलं तरी खूप मोठा हातभार होईल. लिगल एडचं आहे, लिगल एड आहे तिथे, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये आहे, प्रत्येक कोर्टामध्ये आहे. पण तिथपर्यंतही पोचायला त्यांना संघर्ष करावा लागतो. जर आपण त्यांना एक बेसिक राईट सांगितले, त्यांचे फंडामेंटल राईट सांगितले समजून, की त्यांना मेंटेनन्स आहे, त्यांना डिवोर्स आहे, त्यांना बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी घेऊन त्या कोर्टात येऊ शकतात. लिगल एड पण त्यांना मदत करू शकतं. आय थिंक मग कुठेतरी ते एक कोऑर्डिनेशन बनेल. नक्कीच. तसं पण शहरातल्या आणि ग्रामीण भागातील महिलांची न्याय मागायची ही पण फार मोठी तरतूद म्हणता येईल. तेच म्हटलं ना मी तुम्हाला की तर मग अशा ज्या महिलांना त्यांच्यात अवेअरनेस कसं आपण करू शकतो? एज्युकेशन लेवलवरती कुठेतरी अवेअरनेस, तोच एक पर्याय आहे. दुसरं फायनान्शियल हर्डल्स येतात, फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात, पण मग
फायनान्शियल प्रॉब्लेम हा एक सेकंडरी पार्ट आहे. हो, कारण पण की त्यांची एक तयारीच महिला- नाही ना ते. एक महिला म्हणून जर मला माझे अधिकार माहिती असतील हम्म, हम्म. तर ती तिथपर्यंत येईल. हां. जर एक महिला म्हणून मला माझे अधिकारच माहिती नसतील तर मग ती त्या तिथपर्यंत येण्यासाठी पण विचार करेल. तर हो, तिचा नक्कीच. संघर्ष जो आहे तो इथून सुरू होतो आहे. तिचा संघर्ष स्वतःशी नंतर Yes, समाजाशी. yes. तर नक्कीच पुढचा प्रश्न घेतो. बाबासाहेबांनी 1927मध्ये मनुस्मृती जाळली, तर आज 2026मध्ये मनुस्मृती गेली, पण तिची मेंटॅलिटी गेली का? एक कोर्ट केस सांगायची ते तुम्हाला जाणवलं की मनुस्मृती अजूनही जिवंत आहे. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ॲक्च्युली. म्हणू शकतो आपण कुठेतरी मेंटॅलिटी आहे ती समाजामध्ये. शहरामध्ये तुम्हाला कदाचित खूप कमी पातळीवर हां. बघायला भेटेल, पण जर तुम्ही गाव समाजामध्ये गेले तर ती मेंटॅलिटी तुम्हाला आजही बघायला आजही भेटेल. बघते. हां. जसे तुम्हाला मी सांगितलं की एक डोमेस्टिक व्हायलन्सची केस असेल, 498ची केस असेल, ज्याच्यामध्ये महिला खूप अत्याचार सहन करते. हो. तिच्या स्वतःसाठी सहन करते, तिच्या मुलाबाळांसाठी सहन करते. तर त्यावेळेस प्रत्येक वेळी जेव्हा न्याय मागायची वेळ येते तर तिला त्या मेंटॅलिटीशी फेस करावं लागतं पहिले. हो. कारण की तिची जी परीक्षा असते ती न्यायासाठी नसते, तर ती त्या मेंटॅलिटीसाठी असते. आणि आपण अशा समाजामध्ये बरेच लोक बघतो की ज्यांना तुम्ही विचारांनी कधी बदलू शकत नाही, हो. ज्यांना तुम्ही मेंटॅलिटीने बदलू शकत नाही. तर आय थिंक कुठे ना कुठेतरी ती गोष्ट अजूनही अवेलेबल आहे असं अच्छा. मला वाटतंय. अशी मेंटॅलिटी तुम्हाला कधी कोर्टमध्ये आढळून आली? अजून तरी नाही आली. अनफॉर्च्युनेटली अजून तरी नाही आली. तर नक्कीच पुढचा प्रश्न. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट हे सगळे कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत, पण कोर्टमध्ये आजही असे केसेस आढळतात जिथे कायद्यांचा गैरवापर होतो. निरपराध पुरुषांवर खोटे आरोप लावले जातात. एक ॲडव्होकेट म्हणून हॉनेस्टली सांगायचे केस तुम्ही पाहिले आहेत का? आणि जेव्हा कायदा हत्यार बनतो तेव्हा बाबासाहेब यांनी सांगितलेलं जस्टिस फॉर ऑल चा विचार मांडला होता, तो खरा राहतो का? 50-50. 50-50. येस. कारण की बऱ्याच अशा केसेसमध्ये आपण बघतो की फॉल्स ॲलिगेशन्स लावतात आणि नंतर ते एक्झॅग्रेटेड होतात. नंतर त्यांच्या विरुद्ध काही मिळत नाही. हो. ट्रायलमध्ये त्या केसेस अशा चालत राहतात वर्षानुवर्ष. तर त्या केसेसमध्ये आपण म्हणू शकतो. बट अगेन इट इज नॉट अ स्टेटस ऑफ सिम्बॉल ऑफ म्हणजे जेंडर बायस है ना. जेंडर बायस नाही म्हणू शकत आपण. बट याच्यामध्ये काय आहे ना की ही खूप मोठी कॉन्सेप्ट आहे ॲक्च्युली. आणि याच्यामध्ये ऑनेस्टली सांगायला गेलं तर आहेत, असं नाही आहे समाजामध्ये अशाही महिला आहेत की ज्या कायद्याचा मिसयूज करतात आणि आपल्या बऱ्याच गोष्टींसाठी त्या मिसयूज करून त्या बऱ्याच गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. पॉक्सो हा बेसिकली कायदा आहे की जो लहान मुलांसाठी आहे, लहान मुलींसाठी आहे. डोमेस्टिक व्हायलन्स फक्त महिलांसाठी आहे. तर कुठे ना कुठेतरी एक पीडित महिला जी असते, जिला खरंच न्यायाची गरज असते, तिच्यापर्यंत या गोष्टी पोहोचत नाहीत. आणि शहरी भागामध्ये जर तुम्ही बघाल तर एक शहरी भागामध्ये ह्या केसेसचं एक जे प्रमाण आहे ते खूप वाढत चाललेलं आहे. थोडं जरी काय झालं तर लगेच कोर्टात जाणं, थोडं जरी काय झालं तर लगेच नोटीस पाठवणं, किंवा थोडं जरी काय झालं तरी लगेच आपले न्याय जागे होणं, म्हणजे आपल्या अधिकारांबाबत जागं होणं. तर हे तुम्हाला एक शहरी भागात बघायला मिळेल. पण हेच जर तुम्ही एक खेड्यामध्ये जाल, एक तालुका प्लेसला जाल, ते अजून महिला नाही आहेत म्हणजे अवेअर. तर हे बॅलन्स करणं गरजेचं आहे. आणि हे जेव्हा बॅलन्स होईल तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कॉन्सेप्ट आहे तुम्ही आता सांगितली, जस्टिस फॉर ऑल, तेव्हा ती कुठेतरी मॅच होईल मला असं वाटतं. तर मग ह्यातून पुरुषावर अन्याय होतो असं नाही वाटत तुम्हाला? कुठे ना कुठे वाटतं की होतं म्हणून. पण मग लॉ इज व्हेरी कॉम्प्लेक्स. लॉ इज व्हेरी कॉम्प्लेक्स बिकॉज तो दोन्ही बाजूंनी बोलतो, कधी कधी एका बाजूनी बोलतो. तर मग येणाऱ्या काळामध्ये माझी अशी अपेक्षा आहे की याच्यामध्ये अमेंडमेंट्स होतील, बऱ्याच गोष्टी चेंज होतील. कारण की अशा केसेस जर वाढत राहिल्या तर ऑब्व्हियसली पेंडन्सी कोर्टातच वाढेल. आणि नंतर मग अशी वेळ येईल की मग न्यायाची बाजू फक्त एकाच बाजूने चालेल. तर ती नाही चालवायची असेल तर माझी अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये बदल घडतील आणि घडायलाच पाहिजे असं मला वाटतंय. हो, नक्कीच. तर एक बाबासाहेबांसंदर्भातच एक विधान आहे की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलिव्ह आंबेडकर. तर एक वकील म्हणून काय सांगाल तुम्ही, ह्या गोष्टीला अग्री करता का?
कुठे ना कुठे येस. बिकॉज काय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती नाही आहेत, एक विचारसारणा आहे मला असं वाटतं. जेव्हा ते व्यक्ती होते तर तेव्हा त्यांनी खूप संघर्ष करून ती एक सक्सेस अचीव केली. त्या सक्सेस अचीव केल्यानंतर त्यांनी कॉन्स्टिट्यूशन बनवलं आणि आज त्याच कॉन्स्टिट्यूशनवरती आपला देश चालू आहे. तर मला असं का वाटतं, कारण की आज आपण त्यांना एक पर्टिक्युलर समाज म्हणून बघतो, पर्टिक्युलर समाजाचे व्यक्तिमत्व म्हणून बघतो. पण मला असं वाटतं की त्यांना पर्टिक्युलर समाजाचे व्यक्तिमत्व न बघता त्यांनी जी विचारसरणी दिली आहे, त्यांनी जे राईट्स दिले, त्यांनी जे लॉज दिलेले आहेत ॲज अ फर्स्ट लॉ मिनिस्टर ऑफ इंडिया, तर त्या गोष्टी कंटिन्यू होत आहेत का, आणि त्या गोष्टी कंटिन्यू होत आहेत तर कशा पद्धतीने होत आहेत, आणि जर नसतील होत तर त्याही का नाही होत आहेत, यावरती आपण फोकस करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला ती कॉन्सेप्ट ॲक्च्युली, म्हणून मी ॲग्री आहे कुठे ना कुठे, कारण मी त्या व्यक्तीला एक फक्त म्हणजे त्या व्यक्तीला एक मी व्यक्ती नाही बघत, त्या व्यक्तीला मी एक विचारसारणा बघते. आणि मला असं वाटतं की त्यांना आपण कुठे ना कुठेतरी विचारांनी घेणं गरजेचं आहे आताच्या पिढीने. कारण त्यांना जर विचारांच्या मार्फत घेतलं तर आपण खूप प्रोग्रेस करू. पण आताची पिढी इथे चुकते की त्यांना एक पर्टिक्युलर समाजाचं व्यक्तिमत्व म्हणून बघतात. आणि मला असं वाटतं की त्यांना मनात घेण्यापेक्षा डोक्यात त्यांचे विचार घेणं खूप गरजेचं आहे. आंबेडकर, कारण तुम्ही आज बाहेरच्या देशात बघा, तुम्ही आज बाहेरच्या देशात त्यांच्या नावाने लायब्ररीज आहेत, त्यांच्या नावाने इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यांच्या नावाने स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, आणि ज्यांनी आपल्या देशासाठी एवढं महत्त्वाचं योगदान दिलं, तर त्यांच्या विचारसरणीला घेऊन पुढे का नाही जावं आपण, है ना. ज्या व्यक्तीच्या कॉन्स्टिट्यूशनवरती पूर्ण भारत देश चालतो. आज आपण इथे बसलोय तर त्यांच्यामुळेच बसलेलो आहोत. आज आपण कुठेही जा, तुम्ही कुठेही जा, भारताच्या बाहेर जरी जा तुम्ही, तर आपण एक लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हणून ओळखलं जातो. तर मला असं वाटतं की त्यांच्या विचारसरणीला घेऊन पुढे चालण्याची खूप गरज आहे. तरी असंच मला एक विचार असं वाटतं की बाहेरच्या देशांनी बाबासाहेबांना जे समजून घेतलं ते आपण भारतीयांनी समजून घेतलं नाही. आपण त्यांना समजून नाही घेतलं, आपण त्यांना एक फक्त डिवाइड केले क्लासमध्ये. जर आपण त्यांना इक्वली घेतलं, जसं त्यांनी आपल्या फंडामेंटल राईट्समध्ये इक्वॅलिटीवरती फोकस केला, लॉ बिफोर इक्वॅलिटी आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ. जर आपण बाबासाहेबांना इक्वली घेतलं आणि त्यांच्या विचारसरणीवरती आपण जर काम केलं, तर मला नाही वाटत की तो बाहेरच्या देशातला पण जो फरक आहे तो इथे जाणार. अच्छा. तर मग एक असाच महिलांच्या बाबतीत एक प्रश्न घेतो. बाबासाहेबांनी संविधानाच्या तर ड्राफ्टिंग कमिटीमध्ये महिला नव्हत्या, पण कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ऑफ इंडियामध्ये महिलांनी इक्वलिटीसाठी मोठी भूमिका बजावली. तुमच्या मते ह्या योगदानाला इतिहासात कमी महत्त्व दिलंय असं काय वाटतं? असं नाही म्हणू शकत मी. ॲक्च्युली ड्राफ्टिंग कमिटीमध्ये पण महिला होत्या. एक मला नाव आठवत नाहीये, 2-3 महिला होत्या. 15 का काय असं वाचून. तर त्यांना उल्लेखलं गेलं नाही मला असं वाटतंय. कारण इतिहासात वाट दिसतच नाही, तो कुठेतरी ऑन रेकॉर्ड नाही आलाय. पण असं म्हणू नाही शकत आपण की महिलांचं योगदान नव्हतं म्हणून. महिलांचं योगदान होतं त्याच्यामध्ये. पण मग हे का नाही आलं मग असं? आता ती त्यावेळेसच्या मेंटॅलिटीची गोष्ट आहे. आताच आपण जे मनुस्मृतीवर बोललो. येस तर ह्याच गोष्टी पण कम्पेअर नाही करू शकत आता की त्यावेळेस का नाही त्यांना घेतलं. पण त्याचा फायदा आज आपल्याला होतोय असेंब्लीमध्ये. येस, याचं पण आहे. तर मग लोकांमध्ये एक समज आहे की बाबासाहेब फक्त एका विशिष्ट समाजाचेच आहेत. तर अशा लोकांसाठी किंवा बाबासाहेबांनी जे काही काम केलं ते फक्त एका विशिष्ट समाजासाठीच केलं, तर अशा लोकांसाठी काय सांगाल? मला नाही वाटत की त्यांनी एका विशिष्ट समाजासाठी केलंय का. आर्टिकल 14 बघा तुम्ही. आर्टिकल 14 थोडी ना एका विशिष्ट समाजासाठी लागू होतं, है ना. आर्टिकल 19 बघा तुम्ही, आर्टिकल 21 बघा. असे बरेच कायदे आहेत. आज तुम्ही वुमन एम्पॉवरमेंट बघा, महिलांच्या विरोधात, महिलांच्या संदर्भात जे कायदे आहेत, लेबर लॉ बघा तुम्ही. आज एक महिला प्रेग्नेन्सी मधले तिचे राईट्स बघा तुम्ही. तर मला असं वाटतं की तेच परत की त्यांनी जो कायदा दिला आहे त्या कायद्याला अभ्यास करणं आणि त्या कायद्यांना समजून घेणं. जेव्हा आपण समजून घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे
त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की ते एका विशिष्ट समाजाचे नव्हते. त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केलेलं आहे आणि तुम्ही इथे डिस्क्रिमिनेट नाही करू शकत की त्यांनी एका फक्त पर्टिक्युलर समाजासाठीच काम केले. आर्टिकल 14 सगळ्यांसाठी लागू होते, आर्टिकल 19 सगळ्यांसाठी लागू होते, 21 लागू होते. आज तुम्हाला जर कुठल्या कोर्टात जायचं असेल, तुम्हाला हायकोर्टमध्ये जायचं असेल तर तुम्ही रिट पिटिशनमध्ये जाऊ शकता. आर्टिकल 226, 227 आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता तुमचं फंडामेंटल राईट व्हायलेट झाल्यावरती. आर्टिकल 131, 132 मध्ये स्पेशल लीव्ह पिटिशनमध्ये. आपण इथे नाही म्हणू शकत असं की बाबासाहेबांनी फक्त एका पर्टिक्युलर समाजासाठी काम केलंय, है ना. तुम्ही लेबर लॉ बघा, लेबर लॉ, महिलांच्या संदर्भातले राईट्स बघा तुम्ही. येस, असे बरेच सारे जजमेंट्स आहेत की जे जजमेंट्स आपण आर्टिकल्स फंडामेंटल राईट्सवरती आलेले आहेत, महिलांच्या संदर्भात आलेले आहेत. तर इथे कुठे ना कुठेतरी आपल्याला स्वतःला एज्युकेट करण्याची गरज आहे. त्यांनी जी विचारसरणी दिली आणि त्यांनी जे राईट्स दिले, त्यांनी जे लॉज दिले, त्यांना आपल्याला समजून घेण्याची गरज आहे, मला असं वाटतं. अच्छा. तर एक महिला म्हणून तुमचा वकील होण्याची जर्नी कशी होती? खूप टफ. काय सांगाल त्याविषयी? घरातून नाही पण बाहेरून पण नाही, पण एक थोडंसं स्ट्रगलिंग वाटतं बिकॉज बॅकग्राऊंड नाहीये कोणाचा लॉमध्ये. एक फर्स्ट जनरेशन आहे पूर्ण एंटायर फॅमिलीमध्ये आणि त्याच्यात मी मुलगी आहे. तर मग एक असतं ना की घरच्यांचं की किती दिवस असं करणार, किती दिवस तू कोर्टात जाणार, किती दिवस तू फक्त केसेस करणार. तर एक थोडासा सुरुवातीला खूप स्ट्रगलिंग पिरियड झाला. पण मग नंतर स्वतःच्या स्किल्सवरती स्वतःवरती काम केलं आणि लगभग 4 वर्ष झालेली कंप्लीट. तर माझी जर्नी थोडीशी सुरुवातीला स्ट्रगलिंग होती पण मोटिवेशनल पण होती, कारण की मला माहिती होतं की मला लाईफमध्ये का सक्सेसफुल बनायचं. आणि ते एक म्हणतात ना की वेन युअर व्हाय इज क्लिअर देन युअर हाऊ इज पॉसिबल. मला माहिती होतं की व्हाय आय वॉन्ट टू बिकम अ सक्सेस आणि मला त्या लेवलवर का जायचंय. एक महिला म्हणून पण जायचं होतं आणि एक स्वतःची कुठेतरी आयडेंटिटी पण मला क्रिएट करायची होती समाजात. तर मग असे जर्नीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक्सपिरियन्स आलेच असतील, त्याबद्दल भरपूर अजून पण येतात. काय सांगाल त्याबद्दल? बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे ना, आपण त्याला आपण बघतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आपला नेरेटिव्ह असतो, आपला बघण्याचा तो पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. पण मला असं वाटतं की प्रत्येक पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्ट तुम्हाला काही ना काही शिकवून जाते, जर तुम्हाला तो लर्निंग ॲटिट्यूड असेल तर तुमच्यामध्ये. पॉझिटिव्ह गोष्ट नेहमी चांगली शिकवते, निगेटिव्ह गोष्ट त्याच्यापेक्षा अजून चांगली शिकवते. कारण की निगेटिव्ह गोष्ट तुम्हाला रिझन देते आयुष्यामध्ये की तुम्हाला का पुढे जायचं आणि तुम्हाला का तुमच्या जर्नीमध्ये अजून थोडंसं कॉन्ट्रीब्यूट करायचं सक्सेस. अच्छा, असा एखादा अनुभव सांगा तुमचा. बरेच अनुभव आहेत. मला बऱ्याच ठिकाणी गेस्ट म्हणून बोलवलं गेलं. आज पण तुम्ही मला बोलवला, तर माझ्या फॅमिलीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली, खास करून माझ्या मम्मीसाठी. त्यामुळे कारण कोणाचं बॅकग्राऊंड नसताना लॉ हा विषय ऍडमिशन घ्यायच्या आधी पण माहित नव्हता, घेतल्यानंतर पण माहित नव्हता. पण जशी जशी जर्नी सुरू झाली तसं कळालं की का म्हणजे, आणि आता एक सिम्बॉल बनलंय. आज तुम्ही बघाल की मी प्रत्येक गोष्ट ती करू शकते जी गोष्ट मला करायची आवड आहे. मी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण मी आता रिसेंटली 2 महिन्यापूर्वी माझी स्वतःच्या ह्याच्यावरती कार गिफ्ट केली माझ्या मम्मीला. तर ती एक माझ्यासाठी खूप स्पेशल अचिव्हमेंट होती, कारण की 2-3 वर्षापूर्वी एक इन्सिडेंट झाला होता. मम्मी हॉस्पिटलला ॲडमिट होती आणि त्यावेळेस एक आमचे जवळचे रिलेटिव्ह होते, त्यांना मी फोन केला होता की मम्मीला आपण घेऊन जाऊयात घरी कारने. तर तो इन्सिडेंट माझ्या खूप जवळचा होता, ते मला नाही बोलले होते. तर त्यावेळेस माझ्या डोक्यात बसलं होतं की मला गाडी का घ्यायची. तर त्यामुळे आता मम्मी पप्पांना ट्रेननी मी ट्रॅव्हल नाही करू देत, कारण की ते मला कम्फर्ट त्यांना आता द्यायचंय. दिस ऑल पॉसिबल बिकॉज ऑफ मला माहिती होतं की मला लाईफमध्ये का ते अचीव्ह करायचंय. अरे वा, खूप इंटरेस्टिंग जर्नी राहिली तुमची. पण म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी असं कनेक्ट करते माझ्या घडलेल्या ह्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत, त्यानुसार चालू आहे जर्नी. येस. अरे वा, छान. तर ठीक आहे मॅम, आपण आता समारोपाकडे वळूया. तर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की बाबासाहेबांचा तिरस्कार करणाऱ्यांसाठी कायद्याच्याच भाषेत काय सांगशाल? कायद्याच्या भाषेत असं काही उत्तर नाही ॲक्च्युली त्याला. त्यांना एक व्यक्तिमत्व न बघता त्यांना एक विचारसरणी म्हणून बघावी. अच्छा. त्यांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे, आपल्यासाठी जे योगदान दिलेलं आहे, त्याचा आपण एक पॉझिटिव्ह वेने एक पॉझिटिव्ह वेने बघावं आणि पॉझिटिव्ह वेने घ्यावं. अच्छा.
कायद्याच्या भाषेत तुम्ही काय उत्तर देणार? त्या व्यक्तीनेच कायदा निर्माण केला आहे. हां, तीच ना. हां, हां. तर मग आता भीम जयंती कशी साजरी करावी? आपली भूमिका काय असली पाहिजे? यासाठी काय सांगशाल? मला असं वाटतं की नाचून आणि डीजे वाजून साजरी करण्यापेक्षा पुस्तकं वाचून साजरी करावी. बिकॉज अच्छा. मी या कल्चरला फॉलो करते आणि मी प्रत्येक वर्षी असं काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करते. माझ्या घरच्यांसाठी कॉन्ट्रीब्यूट करते, समाजासाठी कॉन्ट्रीब्यूट करते. अच्छा. आपण छोटे छोटे प्रोग्राम्स घेऊ शकतो ज्याच्यामध्ये आपण लिगल अवेअरनेस कॅम्प्स घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण महिलांना सांगू शकतो. म्हणजे पर्टिक्युलर टू लॉ बद्दल बोलायला गेलं तर हा विषय येतो. जर एक पर्टिक्युलर क्लासबद्दल बोलायला गेलं, जसे एक 10वी ते 12वीचे मुलं असतात, त्यांना त्यांच्या करिअर गायडन्स म्हणून आपण लॉ इज अ करिअर गायडन्स महिलांसाठी एक म्हणू शकतो की ज्युडिशरीमध्ये तुम्ही कसं करिअर करू शकता, एक जजेसची संख्या महिला म्हणून ती कशी वाढवू शकतो आपण अभ्यास करून. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्यावरती आपण एक चर्चा करू शकतो 14 एप्रिलच्या निमित्ताने. आणि मग तिथूनच आपण एक तो विचारांचा वारसा पण पुढे नेऊ शकतो बाबासाहेब आंबेडकरांचा, असं मला वाटतं. हो, नक्कीच. येस. तर धन्यवाद मॅम, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि खूप छान विषयावर आपण चर्चा केलीत. येस, थँक्यू.